नागपूरच्या सक्करदरा परिसरात उशिरा रात्री नाकाबंदीच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली। वाहन तपासणी दरम्यान थांबण्याचा इशारा दुर्लक्षित करत एका कार चालकानं थेट पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली आणि त्यांना कारच्या बोनेटवर तब्बल 250 मीटरपर्यंत फरफरटत नेऊन फरार झाला। या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला फ्रॅक्चर झालाय, तर आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे। ही घटना उशिरा रात्री 11:30 ते 11:15च्या दरम्यान घडली आहे। सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीतील भांडे प्लॉट चौकाजवळ ट्रॅफिक पोलिसांची नाकाबंदी सुरू होती। यावेळी पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी कारला थांबवण्याचा इशारा करण्यात आला, मात्र कार चालकानं वाहन न थांबवता भरधाव वेगानं ट्रॅफिक शाखेतील पोलीस हवालदार हर्षद वासनिक यांना धडक दिली। धडकेनंतर आरोपीनं पोलीस कर्मचाऱ्याला कारच्या बोनेटवर जवळपास 250 मीटरपर्यंत फरफटत गुरुदेवनगर रोडच्या दिशेनं पळ काढला। या घटनेत हर्षद वासनिक यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला। पोलिसांनी आरोपी 32 वर्षीय प्रसन्नजीत रामटेके याला अटक केली आहे। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती आहे। दरम्यान या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तसंच ट्रॅफिक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याच्याच एक दिवस आधी MIDC परिसरातही भरधाव आयशर ट्रकनं एका पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली होती, ज्यामध्ये त्याच्या पायाला आणि खांद्याला फ्रॅक्चर झालं होतं। त्यात फक्त एवढं माहीत होतं की MH49 6212 एवढाच नंबर त्याला माहीत होता आणि होंडा सिटी गाडी होती। मग यावरून RTOतून शोध घेऊन ती गाडी कोणाची आहे काय आहे याची माहिती घेतली असता ती गाडी कमलेश हनवते यांची होती। त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितलं की त्या दिवशी त्याचा मित्र प्रसेनजीत राजरतन रामटेके वय 31 वर्ष राहणार बहादुरा हे त्या दिवशी रात्रीच्या वेळेला गाडी चालवत होते। हा पोलिसांनी सगळा शोध घेऊन त्याला आता ताब्यात घेतलेला आहे। गाडीसुद्धा त्याच्याकडून जप्त करायची आहे आणि पुढील तपास सक्करदरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे लागलेले आहे।